पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल पालिका हद्दीमधील कळंबोली गावातील एका रहिवासी संस्थेतील घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी घडली आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या स्फोटामुळे झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गणेश सृष्टी रहिवासी संस्थेतील 6व्या मजल्यावर असलेल्या C601 क्रमांकाच्या घरात घरगुती वापराच्या गॅसचे 3 सिलेंडर ठेवण्यात आले होते. यापैकी एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज आजूबाजूला 1 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे गणेश सृष्टी इमारतीतील घराची बाहेरील भिंत पूर्णपणे तुटली असून तुटलेल्या भिंतीचे तुकडे आजूबाजूला उडून इमारती शेजारील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच स्फोटात फुटलेल्या सिलेंडरचे तुकडे देखील इमारतीखाली विखुरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे बंद असलेल्या या खोलीत झालेला हा स्फोट नक्की कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस अधिकारी तात्काळ दाखल झालेत. स्फोट झालेला सिलेंडर घराच्या हॉलमध्ये ठेवण्यात आला होता. त्या सिलेंडरचा वापर नसताना देखील सिलेंडरचा स्फोट कशामुळे घडला याबाबत माहिती घेण्यासाठी भारत गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सिलेंडर कुठेतरी लीक असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून शॉर्ट सर्किटमुळे होणाऱ्या स्पार्कच्या संपर्कामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले. त्याचबरोबर घरांमधील सर्व वस्तू देखील जळून खाक झाल्यात. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, कळंबोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.